डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 मध्ये हजारो डोंबिवलीकरांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचाही सहभाग। डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि डोंबिवली रनर ग्रुपच्या वतीने मैत्री दिनाचे औचित्य साधत डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 चे आयोजन करण्यात आले। ही स्पर्धा 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटर फन रन अशा टप्प्यात झाली। लहान मुलांपासून तरुण वृद्ध नागरिक महिलांनी हजारो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। आप्पा दातार चौकापासून घारडा सर्कल पर्यंत रवींद्र चव्हाण स्पर्धेत सहभागी झाले होते। कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप जो वर्षानुवर्ष डोंबिवली शहरामधील असणाऱ्या विविध मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करत असतो। या सर्व रनर्स ग्रुपने एकत्र येऊन फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक मैत्रीचा संदेश आणि प्रत्येक डोंबिवलीकरांचं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून एक 1.5 किलोमीटरची एक फन रन ही आयोजित केली होती। त्यामध्ये चालत सर्व डोंबिवलीकरांनी फडके रोडपासून आपल्या या इथल्या असणाऱ्या सावराराम संकुलापर्यंत यावं की जेणेकरून आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी एक चांगला संदेश हा संपूर्ण डोंबिवली आणि महाराष्ट्राला मिळावा म्हणून फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने रनर्स क्लब अतिशय चांगल्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीचं असणारं हे KDR म्हणून असणारा हा ग्रुप आहे। त्या ग्रुपमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था हे एकत्रपणे करतात। सर्व मंडळींनी गेली काही महिने आपल्याला माहीत असेल आम्ही एकत्र पत्रकार परिषदही घेतली होती। 2 महिने अथक परिश्रम केले आणि जवळजवळ 8 ते 9 हजारापेक्षा जास्त यामध्ये स्पर्धकांनी भाग घेतला। सर्वांनी एक चांगल्या पद्धतीचा एन्जॉयमेंट ज्याला म्हणतात ती केली। स्पर्धा ही स्पर्धेसारखी नसावी, आयुष्यात त्याची मजा घेता आली पाहिजे। आमचे घाडगे सर आहेत, ही सर्व मंडळी जी आहेत ही सर्व मंडळी वयाची 65 पूर्ण केल्यानंतरसुद्धा त्यांनी त्यांचं आरोग्य सकाळी रोज धावून नित्यनेम व्यायाम करून अतिशय चांगलं ठेवलं आहे। त्यामुळे तेही रोज त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून अनेकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतात की आपण सर्वांनी आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मोफत या संदर्भातलं ट्रेनिंग देऊ आणि ते सर्वजण करतात। 2-5 जणांनी सुरू झालेला हा संपूर्ण ग्रुप आज जवळजवळ 300 ते 400 जण हे या सर्व त्यांच्या असणाऱ्या या उपक्रमाबरोबर जोडले गेलेले आहेत। सैनिकांसाठी त्यांच्या शौर्यासाठी सुद्धा गेटवे ऑफ इंडियापासून डोंबिवली शहरापर्यंतची एक रन हे सुद्धा ही सगळी मंडळी करत असतात। त्यामुळे या सगळ्या मंडळींचं असणारं यामधलं योगदान फार मोठं आहे। डोंबिवली शहरामध्ये सांस्कृतिक वैभव वाढवण्यामध्ये या सर्वांचं असणारं योगदानामध्ये अजून एक पुष्प तयार झालं आहे असं मला वाटतं। धन्यवाद। मी माधव सिंग, प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या वतीने आजच्या मैत्री दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आजच्या या 4 तारखेला स्पर्धा भरवली, त्यांचा मनपूर्वक एवढ्या मोठ्या पावसाळ्यात रोटरी क्लबच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो। या मोठ्या स्टेजवर त्यांनी आम्हाला बोलायची परवानगी दिली, आमच्या रोटरीच्या कामाबद्दल त्यांनी सांगायचं आम्हाला परवानगी दिली। रोटरी क्लबच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की आमच्या रोटरी क्लब गेली 40 वर्ष सातत्याने हे काम करत आहे, समाजसेवेचे काम करत आहे, दिलेले आहे, भरपूर काही काम करून दिलेलं आहे। यापुढे आम्ही डोंबिवलीच्या कामगिरीसाठी सतत अशी मी लोकांना समजावून घालतो आणि माझे 2 शब्द सांगतो। द ब्युरो रिपोर्ट, इंडियन TV न्यूज।